त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला। नेमका अपघात कसा झाला ते आता समजून घेऊयात। आता आपण आहोत सोलापूर या रस्त्यावरील बेलकुंड या ठिकाणी। हे जे ठिकाण दिसतंय ते आहे बेलकुंड जवळचं आणि हा हायवे आहे, उड्डाणपूल आहे। या उड्डाणपुलावरून जिथं उतार सुरू होतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जमतं आणि ते पाणी जमल्यानंतर त्यांच्या गाडीचे जे काच आहे त्याच्यावर ते पाणी उडालं आणि त्यानंतर ही गाडी जे कठडा आहे त्या कठड्याला धडक देत 4 पलट्या खाऊन ती गाडी रस्त्याच्या बाजूला येऊन पडली। हे 4 जे कठडे आहेत, टोटल 5 कठडे तोडून ही गाडी 4 पलटी खात रोडच्या सर्व्हिस रोड जे आहे त्या सर्व्हिस रोडच्या बाजूला येऊन पडलेली पाहायला मिळते। आणि विशेष बाब ही की या गाडीचे जे एअरबॅग आहेत ते उघडले गेले नाहीत। गाडीचा जी अवस्था जर आत्ता पाहिली तर ती अतिशय वाईट आहे। खूप गाडीचं नुकसान झालेलं आहे। या अपघातात असं झालं की माजी आमदार ज्या बाजूला बसले होते त्या बाजूला गाडी 4 वेळेस पलटी खाऊन खाली पडली आणि त्यामुळे त्यांना जबर मार लागला। त्यांचे जे वाहन चालक आहे त्या वाहन चालकाचं त्याच्या हाताला काही प्रमाणात दुखापत झाली, शरीरावर काही प्रमाणात दुखापत आहे, मात्र अशा पद्धतीचे जखमा जास्त नाही आहेत। मात्र RT देशमुखांना ही घटना घडल्या इथे बाजूलाच बेलकुंडचं आउटपोस्ट आहे पोलिसांचं, त्यांना ते लक्षात आलं, ते आले, तात्काळ त्यांना ॲम्ब्युलन्सनं लातूरला नेण्यात आलं, मात्र रस्त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला। आता विशेष असं आहे की हा जो रस्ता आहे या रस्त्यावर मागच्या काही दिवसामध्ये जे पावसामुळे पाणी जमा होतं आणि पाणी जमा झाल्यानंतर वाहन चालकाला लक्षात येत नाही, ते पाणी पूर्ण त्यांच्या काचेवर येतं आणि त्यानंतर ब्रेक मारण्याच्या ह्याच्यामध्ये गाडी पलटी होण्याचं अनेकदा घटना घडलेल्या आहेत। यापूर्वीही इथे 3 गाड्या या पलटी झालेल्या आहेत, त्याच्यातली लोक जखमी झालेली आहेत। मात्र यावेळेची घटना ही जास्त गंभीर होती कारण गाडीचा वेग जास्त होता आणि त्या कारणानं या अपघातात माजी आमदार RT देशमुख यांचा मृत्यू झाला आहे। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, बेलकुंड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।